नमस्कार. अपरा एकादशी म्हणजे काय? ज्या उपवासाचे सर्व पाप नष्ट होतात. जाणून घ्या तिचा इतिहास आणि महत्त्व. हिंदू धर्मात व्रत आणि उपवासाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याची एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित असते आणि या दिवशी भक्त उपवास करतात. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला अपरा एकादशी म्हणतात. यावर्षी अपरा एकादशी 2 जून 2024 रोजी येत आहे. एकादशी व्रताचे महत्त्व शास्त्रात सविस्तर वर्णन केले आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. भाविक सकाळी स्नान वगैरेचा नित्यक्रम उरकून देवाच्या मंदिरात जाऊन विधीप्रमाणे पूजा करतात. एकादशीच्या व्रताबाबतही अनेक समजुती प्रचलित आहे. जशी या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचा नाश होतो, पितरांचा मोक्ष होतो आणि मनोकामना पूर्ण होतात. एकादशी व्रताचे नियमही खूप कडक आहेत. उपवास करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून दिवसभर उपवास ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी काहींनी खाऊ नये. दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतरच पारण करावे. उपवासात धान्य खाण्यास मनाई आहे. त्यामुळे एकादशी व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. हा एक व्रत आहे जो भक्तांना देवाला समर्पित करण्याची संधी देतो. हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. जर तुम्हीही या अपरा एकादशीला उपवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागेल. अपरा एकादशी कधी असते? अपरा एकादशी, ज्याला जलक्रीडा एकादशी म्हणूनही ओळखले जाते, हिंदू कॅलेंडरनुसार 2024मध्ये 2 आणि 3 जून रोजी साजरी केली जाईल. हे व्रत 2 जून रोजी सकाळी 5:04 सुरू होईल आणि 3 जून रोजी सकाळी 8:05 समाप्त होईल. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने अनंत संपत्ती आणि समृद्धी मिळते. वैष्णवपंथांचे व्रत 4 जून रोजी सकाळी 5:05 ते 8:10 या वेळेत होणार आहे. अपरा एकादशी म्हणजे काय? अपरा एकादशी हिंदू महिन्यातील ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी साजरी केली जाते. या व्रताला अचला एकादशी असेही म्हणतात. हे धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे आणि भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी उपवास केला जातो आणि श्री हरी विष्णू आणि मा लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. अपरा एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते असे मानले जाते. 2024मध्ये अपरा एकादशीची तारीख 2 जून आहे. अपरा एकादशीचे महत्त्व. अपरा एकादशी हा हिंदू दिनदर्शिकेतील एक महत्त्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी उपवास केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. या व्रताचे महत्त्व खालील मुद्द्यावरून समजू शकते. पापापासून मुक्ती. अपरा एकादशी व्रत केल्याने सर्व पापापासून मुक्ती मिळते. हिंदू धर्मग्रंथानुसार हे व्रत पाळल्याने शाश्वत आनंद आणि पापापासून मुक्ती मिळते. अपरा या शब्दाचा अर्थ अनंत किंवा अगाध असा आहे, जो या व्रताचे पालन केल्याने मिळणारे अपार फायदे प्रतिबिंबित करतो. भगवान विष्णूचे आशीर्वाद. अपरा एकादशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे. हे व्रत भक्तिभावाने पाळल्याने भगवान विष्णू प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. यामुळे भक्तांना दैवी आशीर्वाद आणि अपार आनंद मिळतो. अनंत संपत्ती. हिंदू मान्यतेनुसार अपरा एकादशीचे व्रत केल्याने अपार संपत्ती आणि लाभ मिळतात. या व्रताचे महत्त्व महाभारतातही सांगितले आहे, जेथे भगवान कृष्णाने पांडव राजा युधिष्ठिर यांना त्याचे महत्त्व सांगितले होते. असे म्हणतात की हे जे व्रत पाळतात त्यांना त्यांच्या चांगल्या आचरणामुळे अपार कीर्ती प्राप्त होते. अपरा एकादशीचे लाभ. अपरा एकादशी व्रत केल्याने अनेक फायदे मिळतात. हिंदू धर्मात हे व्रत फार महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो अशी श्रद्धा आहे. यामुळे व्यक्तीचे आजार, दोष आणि आर्थिक समस्यापासून आराम मिळतो. जो साधक हा व्रत भक्तिभावाने पाळतो त्याला अपार सुख संपत्ती आणि कीर्ती प्राप्त होते. अपरा एकादशी व्रतामुळे जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते आणि पुण्यकर्माचे फायदे होतात. हे व्रत मोक्ष प्राप्तीचा मार्ग प्रशस्त करते. अपरा एकादशी व्रताचे नियम. अपरा एकादशी व्रत हे भारतीय धर्मग्रंथामध्ये नमूद केलेले एक प्रमुख व्रत आहे, जे केवळ हिंदूंनी पाळले जाते. भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी हे व्रत पाळले जाते. हे व्रत पाळण्याचे 8 मुख्य नियम खालीलप्रमाणे आहेत. तयारी. उपवासाची तयारी, घराची साफसफाई, आंघोळ आणि स्वच्छ कपडे घालणे यासह अनेक दिवस आधीच सुरू होते. उपवास. अपरा एकादशीच्या दिवशी भक्त कठोर उपवास करतात, ज्यामध्ये पाण्यासह सर्व प्रकारचे अन्न आणि पेय सोडणे समाविष्ट असते. तथापि जे पूर्ण उपवास करू शकत नाहीत ते फळे, दूध आणि इतर हलके अन्न घेऊ शकतात.
मंत्र जप, भक्त विष्णू सहस्त्रनाम, भगवान विष्णूच्या हजारो नावाची स्तुती करणारे पवित्र स्तोत्र आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करतात. ध्यान, भक्त ध्यान करण्यात भगवान विष्णूच्या दैवी गुणाचे चिंतन करण्यात आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वेळ घालवतात. प्रार्थना, भक्त अगरबत्ती, फुले आणि इतर नैवेद्य वापरून भगवान विष्णूची प्रार्थना करतात. ते विष्णू पुराणाचे पठण करतात, एक पवित्र ग्रंथ ज्यामध्ये भगवान विष्णूची शिकवण आहे. आरती, भक्त एकादशी मातेची आरती करतात, तिला दिवे, अगरबत्ती आणि इतर नैवेद्य देतात. धर्मादाय, भक्त धर्मादाय कार्य करतात, जसे की अन्न, कपडे आणि इतर आवश्यक कपडे दान करणे. उपवास सोडणे, दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर उपवास मोडला जातो, ज्यामध्ये फळे, दूध आणि इतर खाणे समाविष्ट असते. अपरा एकादशी व्रताची कथा. अपरा एकादशी, ज्याला अचला एकादशी असेही म्हटले जाते, हिंदू कॅलेंडरमधील ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित आहे आणि तिचे नाव अपरा म्हणजे अनंतदाता आहे, जे या व्रताचे पालन केल्याने मिळणारे अपार आशीर्वाद आणि फायदे प्रतिबिंबित करते. अपरा एकादशीची कथा महिध्वज आणि वज्रध्वज या दोन भावाभोवती फिरते, जे अनुक्रमे धर्म आणि अधर्माचे प्रतीक होते. महिध्वज हा एक सद्गुणी राजा होता, तर वज्रध्वज एक क्रूर, अनैतिक आणि मत्सरी व्यक्ती होता, ज्याने आपल्या भावाविरुद्ध द्वेष केला होता. एके दिवशी वज्रध्वजाने आपल्या भावाचा वध करून त्याचा मृतदेह पिंपळाच्या झाडाजवळ जंगलात सोडला. महिध्वज राजाच्या आत्म्याने भूताचे रूप धारण केले आणि त्या भागातील लोकांमध्ये भीती आणि अशांतता निर्माण करण्यास सुरुवात केली. एका रात्री धौम्य ऋषी त्या पछाडलेल्या भागातून गेले आणि त्यांना भूतराजाची उपस्थिती जाणवली. आपली आध्यात्मिक दृष्टी आणि शक्ती वापरून त्याने संपूर्ण परिस्थिती समजून घेतली आणि मृत राजाला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्याने भूताला आमंत्रण देण्यासाठी एक विधी केला आणि नंतर त्याला मोक्ष प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी दैवी ज्ञान दिले. त्यानंतर धौम्य ऋषींनी राजा महिध्वजाच्या उद्धारासाठी अपरा एकादशीचे व्रत करण्याचे ठरवले. व्रत पूर्ण केल्यानंतर त्याने प्राप्त केलेले पुण्य भूतराजाकडे हस्तांतरित केले, जो नंतर त्याचा प्रेत भूतरूपातून मुक्त झाला आणि दैवी शरीर प्राप्त केले. त्याने ऋषीचे आभार मानले आणि दिव्य रथात बसून स्वर्गाकडे प्रस्थान केले. अपरा एकादशी पारणाची वेळ. गृहस्थजन अपरा एकादशी व्रत 3 जून रोजी सकाळी 8:05 ते 8:10 या वेळेत करावे. या कालावधीत पारण करून व्रत समाप्त करणे योग्य राहील. दुसरीकडे वैष्णव 4 जून रोजी सकाळी 5:23 ते 8:10 या वेळेत उपवास सोडू शकता. हा काळ दोघांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याचे काळजीपूर्वक पालन करणे गरजेचे आहे. मित्रांनो, व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट सेक्शनद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा नव्या व्हिडिओसह. जय महाराष्ट्र.